बुलढाणा जिल्ह्यातील देवगरजा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात शहर विकास आघाडीचा मासिक सभेवर बहिष्कार. प्रवेशद्वारावरच तीव्र निदर्शने. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. बुलढाणा जिल्ह्यातील देवगरजा नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार, नगरसेवकांच्या मागण्याकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रभागातील विकास कामांना दिली जाणारी दुजाभावाची वागणूक या विरोधात आज शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला. सभेचा त्याग केल्यानंतर सर्व प्रतिनिधींनी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडून पालिका प्रशासन अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष, प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या विविध समस्या व तक्रारीबाबत पालिका अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि प्रशासनाकडून कसलेही स्पष्टीकरण दिले जात नाही. विरोधकांसाठी कॅबिनची व्यवस्था नाही. विरोधी पक्षाच्या नगरसेवकासाठी पालिकेत बसण्यासाठी कॅबिनची व्यवस्था करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षातील गटनेता सभापती यांना स्वतंत्र कॅबिन उपलब्ध केल्या, मात्र विरोधी पक्ष नेत्या गटनेता यांना कॅबिन उपलब्ध करण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने पालिकेत येणाऱ्या महिला नगरसेविकांना बसण्यासाठी व प्रशासकीय कामकाज करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. ऐनवेळी टिप्पणी सादर करणे, नियमानुसार मासिक सभेच्या विषय पत्रिकेसोबत स्पष्टीकरणात्मक टिप्पणी देणे बंधनकारक आहे. मात्र टिप्पणी ऐनवेळी मासिक सभेत सादर केली जाते, त्यामुळे विषयांचा अभ्यास करून त्यावर योग्य ती चर्चा करणे अशक्य होते. विकास कामांना डावलणे, नगरसेवक व नगरसेविकांनी आपापल्या प्रभागातील विकास कामांचे प्रस्तावित विषय पत्रिकेत घेण्याची मागणी केली असता ते विषय जाणीवपूर्वक डावलले जात आहेत. प्रशासकीय अनागोंदी आणि लोकप्रतिनिधींना दिली जाणारी अयोग्य वागणूक यामुळेच आजच्या सभेवर बहिष्कार टाकून प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवक व नगरसेविका या निदर्शनामध्ये शहर विकास आघाडीच्या गटनेता रंजना रामाने, नगरसेवक कोटकर काशिफ खान, नगरसेविका दिशा खांडेबरा, नगरसेवक शिवाजी मेहत्रे, शीतल खरात, विद्या कासारे, अनुमाया यासह आघाडीचे इतर सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली नगरसेवक, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची प्रतिक्रिया. आपण आहोत देवगरच्या शहरामध्ये आणि देवगरच्या नगरपालिकेसमोर जे विरोधी पक्षाचे काही नगरसेवक आहेत ते आज रिक्षा टाकून बाहेर बसले आहेत. यांचं कारण काय बाहेर बसण्याचे हे आज आपण नगरसेवक शिवाजी आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसापासून नगर परिषद अध्यक्ष व सीओ यांना लेखी पत्र देऊन सुद्धा आम्हाला ते कॅबिनची व्यवस्था करून देत नाही. वेळोवेळी ओढवाओढीचे उत्तरं देतात. आजही त्यांनी आमच्याकडे बघून न बघितल्यासारखं करून सरळ आत गेले व त्यांच्या कॅबिनला जाऊन सध्या ती बसलेली आहे. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर कॅबिनची व्यवस्था करून द्यावी. हे माझ्यासोबत माझे सहकारी नगरसेवक सगळे, महिला मंडळी, आम्ही सगळे आज नगर परिषद गेटच्या बाहेर बसलेलो आहोत. आम्हाला कॅबिनची व्यवस्था नसल्यामुळे म्हणण्यानुसार यांना कॅबिनची व्यवस्था नाही आणि शिवसाहेबांनी किंवा नगराध्यक्षकडनं यांना कॅबिनची व्यवस्था करून देण्यात यावी, जेणेकरून यांना बसण्याची तिथे जागा उपलब्ध होईल आणि हे पण आता चांगल्या पद्धतीनं ते काम बघू शकते. नगरसेवक काशिफ आलम कोटकर. आज नगरपरिषदला कमीत कमी 7 महिने झालेले आहेत आणि गटनेत्याचे पत्रानुसार आणि महिला मंडळीचे हिशोबानं आम्ही इथे वारंवार अध्यक्षाला व माननीय मुख्याधिकारी साहेब यांना दोघांनाही आम्ही पत्र देऊन विनंती केली आहे की आम्हालाही जसं सत्ताधाऱ्यांना तुम्ही सभापतीला गटनेत्याला कॅबिन दिलेलं आहे तसंच आम्हालाही एक कॅबिन देण्याची कृपा करावी. पण वारंवार आम्हाला ते फक्त आश्वासन देत आहे. आता आम्ही सकाळपासून इथे 12:30 वाजेपासून आम्ही इथे बसलेलो आहे, पण प्रशासनाच्या वतीने किंवा नगराध्यक्षच्या वतीने आम्हाला कोणतीही विचारपूस करण्यात आलेली नाही. आणि दुसरा विषय, नगर परिषदला प्रशासनाला जे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहे त्याचे उत्तर आम्हाला भेटत नाही. आणि आजची मीटिंग जे माननीय अध्यक्ष महोदयाचे आदेशानुसार झालेली आहे त्या मीटिंगचे आम्हाला फक्त नोटीस भेटलेली आहे आणि टिप्पणीही आतापर्यंत भेटलेली नाही. हे असा बोंगळ कारोबार चालू आहे आणि विरोधकाला कोणतेही विश्वासात न घेत फक्त सत्ताचा दुरुपयोग करून चालतो.
जे काही आदरणीय पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे की मुख्याधिकारी हा कोणत्याही विषयात विश्वासात घेणं हे मुख्याधिकाऱ्याचं काम नाही. त्यांचे कोणतेही काम असतील मुख्याधिकारी आणि इतर आमचे कर्मचारी करण्यास तत्पर आहोत. त्यांनी काम त्यांनी लेखी कळवावं, तोंडी कळवावे आणि त्यांचे जे काही विषय असतील त्यांच्या प्रभागातले मंजुरीसाठी ते माननीय नगराध्यक्ष यांना त्यांनी द्यावेत पुढच्या वेळेसपासून. आणि माननीय नगराध्यक्ष आणि पूर्णतः बॉडी म्हणजे जी काही सर्वसाधारण सभा आहे, सर्वसाधारण सभा ठरवत असते कोणता विषय मंजूर करायचा किंवा कोणता विषय नामंजूर करायचा. टिप्पणीबाबत मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की टिप्पणी ही 3 दिवसाआधी द्यावी लागते, परंतु यावेळेस आमचे सर्व कर्मचारी जे सभेसंबंधित काम करतात ते SIRमध्ये गुंतलेले असल्यामुळे टिप्पणी आम्ही ऐन वेळेस सगळ्यांना, सत्ताधिकाऱ्यांनाही, विरोधकांनाही आणि स्वतः मलाही टिप्पणी ऐन वेळेस उपलब्ध झालेली आहे. मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची आणि पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही याबाबत मी काळजी घेईन. काही झालेलं नाही. त्यांनी आम्ही सगळ्या मिटिंगमध्ये त्यांना विश्वासात घेतो आणि विश्वासात घेऊनच आम्ही सगळी कामं मार्गी लावतो आणि ते ॲबसेंट असतानाही आम्ही त्यांची कामं मंजुरी करून घेतलेली आहे. आम्ही त्याचे 12 कामं मंजूर करून घेतलेली आहे. ते नसताना